गुड मॉर्निंग. आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो आयफोन घेण्यासाठी, कारण की ना यांचा बरेच दिवस झाले मोबाईल खराब झाला होता आणि घ्यायचा म्हणून समोर ढकलत होतो. पण म्हटलं चांगलाच घेऊयात आता, आणि यांच्याजवळ जास्त काय मोबाईल टिकत नाही, पण हिम्मत करून घेतला आणि माझा हट्ट होता की हाच आयफोन घ्यायचा आहे वगैरे. त्यामुळे म्हणले चला घेऊया हे. आणि अप्पूचा पण बड्डे आला होता आणि आम्ही काय करतो, अप्पूचा बड्डे असला ना की त्या आदल्या दिवशी ना आम्ही काहीतरी घेतो, थोडंसं सोन्याचं असो किंवा कशाचं तरी, असं गिफ्ट म्हणून तिच्यासाठी पण होईल आणि आमच्यासाठी पण होईल असं म्हणून घेतो. कारण की शुभ मुहूर्त म्हणतात ना, त्यासाठीच घेतो आम्ही. दुसऱ्या दिवशी नाही, हे ऑफिसवरून आले होते आणि मस्त संध्याकाळी आम्ही कपडे बघायला गेलो होतो, कारण की दिवसभर ऑफिस असते यांचं, त्यामुळं मग टाईमच नाही भेटत. इथे अपूचं चाललं होतं मम्मा मला सायकल पाहिजे. आता घरात ना 2-3 गाड्या झाल्या, सायकल झाल्या, तरी पण तिला सायकल पाहिजे होती. अभी पप्पाकडे पाय ना. अपू अप्पू आपण कुठे आलो बा? इकडे बघ अप्पू, आम्ही आलो मंदिरात. अप्पू इकडे बघ. अप्पू फक्त रडायचं काम आणि पळायचं कामी. आम्हाला डेकोरेशन करायचं अप्पूच्या बर्थडेचं, ते ही झोपली अशी, मी पण झोपली यांच्याजवळ येऊ. आता डेकोरेशन करायला 6 महिनेच नाही अजून आलं, 6 महिने आले की करायचं. करू लागसान ना, करू लागसान का, हो का नाही? नवीन मोबाईलमधून आम्ही ब्लॉग शूट करायचो. आपू झोपली इकडे, आपू मस्त झोपली ना. आम्हाला ना आता डेकोरेशन करायचं तर आम्हाला पण झोपा यायला. आता आम्ही थोडा वेळ झोपतो आणि मग डेकोरेशन करतो. बलून आलेत, फक्त दुसरं एक्स्ट्राचं मागवलं, ते आलं नाही सामान अजून. आता ते आलं ना की आम्ही डेकोरेशन करणार. तोपर्यंत आपू नाही उठायला पाहिजे, आपू उठली ना की मग नाही करू देत. तर चला आता आम्ही डेकोरेशन करतो थोड्या वेळातच. कसे झोपले निवांत झोपले अपूचे पप्पा, निवांत झोपले. इथं आमचं डेकोरेशनचं चाललं आता करणं. अपूच्या पप्पानं 2-3 फुगवले असतील फुगे, बाकी मग हे सगळे दिसत आहेत ना, हे मीच फुगवले. हो ना, आत्ता उठले झोपत. आणि ना मी तुम्हाला दाखवते, मी अपूच्या आवडीचा नाश्ता बनवते. आता ती झोपलेली आहे सध्या, तर माझं चाललं बनवणं मस्त छान असं. आणि एकीकडे यांच्यासाठी चहा ठेवला मस्त. चहा पिणार आम्ही आणि डेकोरेशन करणार, असं सुरू आहे. अपूला हे खूप जास्त आवडतात. ती आता उठतेच आहे झोपेतून, तर मग बनवते. आणि आपू इकडे झोपली, शांत झोपली आहे मस्त. आपू इकडे झोपली आणि आम्ही इकडे डेकोरेशन करतोय. दरवाजा लावून घेते. चाललं आमचं थोडंसं हे पण ऑर्डर केलं, कर्टन्स. आता इथे बघू लावायचे.
आपूला आम्ही मंदिरात नेलं होतं दर्शनासाठी आणि दर्शन वगैरे घेऊन घरी येत होतो तेव्हा खूप जास्त ट्रॅफिक लागलं होतं आणि ऊन पण खूप होतं. त्यामुळं ना घरी आल्या आल्याच आप्पू झोपून गेली आणि यांना पण खूप जास्त ऊन वगैरे लागलं होतं. त्यामुळे हे पण थोडा वेळ झोपतो बोलले आणि मग मी म्हटलं चला झोपा थोडा वेळ, कारण की आराम जर झाला ना तर फ्रेश मूडमध्ये आपण हे सगळं करून घेऊ शकतो डेकोरेशन वगैरे. तर आता ते मला काही एवढी हेल्प करत नाहीत, पण आज मस्त छान अशी हेल्प वगैरे करतो म्हणत होते, कारण की बलून्स पण खूप होते आणि आम्हाला डेकोरेशन पण छान असं करायचं होतं. म्हणून त्यांना वाटलं की एकटीला माझ्या काही होणार नाही, त्यामुळे त्यांनी मला हेल्प करू लागली. आम्ही दोघांनी मिळून मस्त छान असं डेकोरेशन करायला घेतलं होतं. आप्पू झोपली होती त्यामुळं त्यांना म्हटलं ते 2 तास झोपले आणि त्यांना म्हटलं आता उठा, कारण की आप्पू जर उठली ना तर हे एवढे बलून आणि ते बघून ती नाहीच करू देणार. त्यामुळं आमचं चाललेलं की दरवाजा वगैरे लावून घेतला आणि तिला बिलकुल आवाज न जाता हे केलं होतं. आता हे सगळं डेकोरेशन करायची आयडिया ना म्हणजे अजिबात आम्हाला नव्हतं की असं करूया की तसं करूया, पण जसं जसं होत गेलं तसं तसं आम्ही करायचं ठरवलं. आधी ठरवलं होतं मी बलूनच आणायचे, नंतर यांनी कर्टन्स वगैरे पण बोलले की आपण ते पण आणूया आणि छान असं होईल डेकोरेशन वगैरे. तेच आमचं चाललं होतं. माझ्या घरातले बाकीचे सर्व कामं झाले होते आणि यांनी मला म्हटले होते की मला चहा वगैरे घ्यायचा, त्यामुळे यांच्यासाठी चहा बनवत होती मी. आणि ना आप्पू झोपलेली होती तर तिच्यासाठी पण नाश्ता बनवून ठेवायचा होता. तेवढ्यात माझी वहिनी आणि आई आली होती. आम्ही एवढं डेकोरेशन करून ठेवलं होतं आणि साईडचं राहिलं होतं थोडंफार. वहिनीला म्हटलं, ती पण हेल्प करत होती आणि इकडे आई ना आपूला खाऊ घालत होते. ते खूपच उशिरा आले होते, 4-5 वाजत होते त्या टायमिंगला आणि तोपर्यंत आप्पू पण झोपलेली होती आणि आई बोलत होती की आता आम्ही येऊन कायच करणार, त्यामुळं ती उठल्यावर येऊया, कारण की तिला पण सांभाळू शकेल आम्ही. त्यामुळं ते असे वेळेवर आले आणि नंतर मग थोडंफार डेकोरेशन मिळून आम्ही तिघांनी केलं आणि पटापट झालं. इकडं आप्पू खेळत होती आणि आप्पू अजिबात बलूनकडे पण जात नव्हती. तर आता अशा आम्ही आठवणी मस्त समोर आपूला दिसून जातील या व्हिडिओमधून की मम्मा पप्पांनी असं केलं आहे. आणि फायनल लुक याचा असा होता. खूप छान वाटत होता. जितका काय माहिती आता व्हिडिओमध्ये जितका छान वाटते, पण डोळ्याने अक्षरशः खूपच छान वाटत होतं. तिच्या फ्रेंड्स वगैरे आल्या होत्या, त्यांना पण बोलवलं होतं. मस्त छान अशी त्यांच्यासोबत खेळत होती ती आणि सुरू होतं बाकीचं सगळं. केक वगैरे सगळं आणलं होतं. मला तिच्या पप्पाला हे डेकोरेशन खूप जास्त आवडलं, कारण की आम्ही खूप मेहनतीने माया करते माया. हॅपी बर्थडे. थँक्यू. दीदील कर या. दीदीची पोस्ट छान आहे. दीदीला आलूच देत नव्हती, रडू लागली. काय ठेवलंय का पर्स मध्ये? काय ठेवली पर्स मध्ये? चॉकलेट आहे. कुठे चॉकलेट आहे? आईने आप्पूसाठी ना चांदीच्या बांगड्या आणल्या होत्या करून आणि तिच्यासाठी सायकल पण ऑर्डर केली होती जी छोटीवाली. तर तिला ते यायला टाईम होतं आणि आप्पू इथे खूप खीर करत होती. तिचं चाललं होतं की मला सोडा खाली वगैरे. इथे वहिनी मला थोडीफार हेल्प करत होती प्लेट्स वगैरे रेडी करण्यात. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की आप्पूचा बड्डे कसा वाटला तुम्हाला, आम्ही केलेलं डेकोरेशन कसं वाटलं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.